विधान परिषद निवडणुकीत अर्थात रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या मतदारसंघामध्ये एकंदरीत महायुतीमध्ये बेबनाव किंवा बंडखोरी आपण म्हणूया आपल्याला दिसून येते। याचं कारण म्हणजे अगदी रायगडमधून भरत गोगावले यांनी तलवार जरी मॅन केलेली असली तरी महेंद्र दळवी यांची कन्या जुईली दळवी यांनी थेट आज उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी त्या रत्नागिरीमध्ये आल्यात। माझ्यासोबत त्या आहेत, त्यांच्यासोबत काही कार्यकर्ते देखील आहेत। हा स्टँड नेमका काय म्हणायचा? याचं कारण असं आहे की महायुतीचा धर्म हा साधारणपणे वरपासून खालपर्यंत कार्यकर्ते पाळतात। मागच्या निवडणुकीनंतर ह्या सगळ्या गोष्टींमध्ये ह्या गोष्टी दिसून आल्या, पण तुम्ही थेट बंडखोरी करताय, उमेदवारी अर्ज भरताय। महायुतीचा धर्म हा नेहमी आमच्याकडूनच पाळला जातो। तो राष्ट्रवादीकडून पाळलेला कधीही आम्हाला कुठल्याही इलेक्शनला दिसलेला नाही आहे। म्हणजे ते आमदारकीचं इलेक्शन असू दे किंवा जिल्हा परिषदेचं इलेक्शन असू दे, आमच्यावर वारंवार अन्यायच झालेला आहे। त्याच्या विरोधात म्हणून आम्ही आज हा फॉर्म दाखल करतो। पण मला एक म्हणतो, तुम्ही म्हटलं वारंवार अन्याय झाला आहे, याच्यामध्ये एक गोष्ट आहे की महायुती म्हणून तुम्ही सध्या सगळे सत्तेमध्ये आहात, राज्यात आहात, केंद्रापासून एक वाक्य दिसते किंवा ते पाळली जाते, पण हा नेमका विरोध कुणाला आहे? महायुतीचा धर्म पाळताना अडचणी नेमक्या कोणत्या आणि कुणाला विरोध आहे? तुम्ही थेट नाव घेऊ शकता का? महायुतीचा धर्म आम्ही आमच्याकडून 100% पाळण्याचा प्रयत्न केला। आम्ही ज्या त्या लेवलवर ज्या त्या इलेक्शनला तो कायम पाळून तो पुढे नेतो। पण सुनील तटकरेंकडून म्हणजेच हा राष्ट्रवादीकडून हा नियम कधीही आमच्या रायगडमध्ये तरी पाळला जात नाही। त्यामुळे आमच्यावर होणाऱ्या वारंवार अन्यायामुळे आज आम्ही हा निर्णय घेतलेला आहे। मग तटकरे तुमचं नेमकं म्हणणं काय आहे? कशा पद्धतीने त्यांचं वागणं असतं किंवा राजकीय चाली असतं, असं मी थेट तुम्हाला विचारतो। आता जसं बघायला गेलं तर जिल्हा परिषद जी निवडणूक झाली त्याच्या ह्याच्यात जास्त सदस्य आमचे आलेले असतानाही आम्हाला सेकंड टाईम अध्यक्षपदासाठी हे केलं गेलं, जे की आम्हाला फर्स्ट टाईम पाहिजे होतं। ह्याच्या आधीच्या झालेल्या जिल्हा परिषदेच्या ह्याच्यात पण युतीचा हे होता, शब्द दिला होता आणि तोही त्यावेळेला पाळला नव्हता। सेम झालं की आमदारकीच्या इलेक्शनलाही राष्ट्रवादीच्या कुठल्याही इथल्या लोकांनी आमचं काम केलं नव्हतं। त्याच्यामुळे वारंवार तेच परत वरिष्ठांकडे तक्रार करूनही त्याच्यावर कुठल्याही प्रकारचा हे आला नव्हता। आम्ही तटकरे साहेबांनाही वारंवार सांगितलं होतं की तुमच्या इथले कार्यकर्ते हा युतीचा धर्म पाळत नाही आहेत। आम्ही त्यांच्याकडे खूप वेळेला तक्रार केलेली, पण त्यांनी त्याच्यावर काहीही म्हणजे त्यांचं म्हणणंच मांडलं नाही। त्याच्यामुळे असं वाटतं की वारंवार ते हा धर्म पाळत नाही, मग आम्ही तो का पाळावा? मला एक सांगा, तुमचे बाबा आमदार आहेत, वरती सध्या चर्चा सुरू आहेत, म्हणजे शिंदे साहेब तुमच्या पक्षाचे प्रमुख देखील चर्चा करत आहेत, काहीतरी आशा तोडगा निघेल योग्य असं होतं आहे। असं असताना डायरेक्ट थेट तुम्ही म्हणजे उमेदवारी अर्ज घेणं इथपर्यंत समजू शकतो, पण थेट उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या तयारीने आलेला आहात। सो त्याबद्दल वरिष्ठांशी काही बोलणं किंवा हा निर्णय नेमका तुमचा आहे, याच्यामध्ये बाबा तुमचे सहभागी आहेत, कार्यकर्त्यांचं नेमकं म्हणणं काय आहे? मी जो अर्ज दाखल केला आहे तो अपक्ष म्हणून दाखल केलेला आहे। कुठल्याही पक्षाचं त्याला AB फॉर्म जोडलेला नाही आहे। त्याच्यामुळे हा अन्याय जो आमच्यावर झालेला आहे त्याच्या रागापोटी मी तो अपक्ष अर्ज दाखल केलेला आहे। वरच्या लेवलला ज्या पक्षात किंवा युतीत ज्या काही चर्चा होतील त्या अजून सुटलेल्या नाहीत, पण लास्टला जो निर्णय होईल तो त्याच्यावर काहीतरी आम्ही बसून तोडगा काढणारच। पण सध्या एक जसं आपण म्हणतो की महिला आरक्षणाचं पंतप्रधानांनी खूप हे केलेलं आहे ह्या ह्याच्यात अधिवेशनात, तर मला हे खूप इच्छा आहे की एक महिला म्हणून ती संधी मला मिळावी आणि मी त्या विभागाचं नेतृत्व करावं, कोकण विभागाचं, आणि महिला म्हणून मी याच्यासाठी म्हणजे आग्रही आहे। शेवटचा प्रश्न, तुम्ही म्हटलात की मी अपक्ष अर्ज दाखल केले, पक्षाचा AB फॉर्म जोडलेला नाही आहे, पण जर का उद्यावरतून निर्णय आला की बाबा तुम्ही उमेदवारी अर्ज मागे घ्या, म्हणजे कोणत्याही क्षणी कुठलीही गोष्ट घडू शकते, अगदी नेक्स्ट मुवमेंटला काहीही घडू शकतं, सो तो निर्णय म्हणजे पक्षाचा म्हणून म्हणजे शिंदेंच्या शिवसेनेचा किंवा शिवसेनेचा निर्णय म्हणून तुम्हाला तो निर्णय मान्य असेल? शिंदे साहेबांनी अजून तरी काही असा कुठला निर्णय सांगितला नाही आहे, कारण तो तिढा सुटलेलाच नाही आहे। जसं की पालकमंत्रीपदाचा तिढा अद्याप सुटलेला नाही आहे, तसंच हा तिढा अजूनही सुटलेला नाही आहे। तरी शिंदे साहेबांचा शब्द हा आम्ही खाली पडून देणार नाही शक्यतोवर, पण त्यांनीही आमचा विचार करावा किंवा आमच्यावर वारंवार जो अन्याय झाला, आम्ही त्यांच्याकडे भरपूर वेळा तक्रारी केल्या, तर त्या ह्याच्यात पालकमंत्रीपदात, जिल्हा परिषदेत किंवा आमदारकीला त्याचा विचार साहेबही आमच्यासाठी करतील अशी आमची अपेक्षा आहे। भरत गोगावलेंशी काही बोलणं, कारण की असं कळतं एक कॉम्प्रोमाइज झालं आहे, ते पालकमंत्रीपदावरती झाले, विकास गोगावलेंचं नाव चर्चेमध्ये देखील होतं। नाही, भरत स्टेटशी सध्या तरी आमचं काही झालेलं नाही आहे, पण पप्पांच्या लेवलला काय झालं असेल तर ते माहिती नाही। तर ह्या होत्या जुईली दळवी। साधारणपणे त्यांचं म्हणणं एकच आहे
की अन्याय झाला आहे आणि त्या अन्यायाच्या विरोधात साधारणपणे त्यांनी सुनील तटकरेंचं नाव घेऊन त्यांच्यावरती आरोप केलेला आहे आणि त्याविरोधात आम्ही आमचा जो अन्याय किंवा त्याविरोधात जी दाद आहे ती आम्ही या एकंदरीत उमेदवारी अर्ज भरून मागतोय आणि पक्षाचा लेबल नाही आहे तर आम्ही अपक्ष अर्ज त्या दाखल करतायत. कॅमेरामॅन महबूब शेखसह अमोल मोरे, एबीपी माझा, रत्नागिरी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.